आणि काही ठिकाणी कॉपीचे प्रकरण समोर आलेले आहेत. त्या सगळ्या अनुषंगाने आपण आढावा घेतलेला आहे. काय कारवाईचे आदेश दिले? नाही, निश्चितपणे 12वीच्या परीक्षा आता प्रगतीपथावर आहेत. येणाऱ्या काळामध्ये 10वीच्याही परीक्षा संपन्न होणार आहेत आणि गेल्या काही महिन्यांच्या पासून सर्व विद्यार्थ्यांना आम्ही विनंती आवाहन केलेलं होतं की तुम्ही अतिशय निर्भीडपणे या परीक्षांना सामोरं जा, हसत खेळत सामोरं जा. सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय कष्टपूर्वक चांगला अभ्यास केलेला आहे. गुरुजनांनी पण ज्ञानदानाचं पवित्र कार्य संपन्न केलेलं आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांनी पण चांगली मेहनत घेतलेली आहे आणि म्हणून निश्चितपणे विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी यश मिळेल अशा शुभेच्छाही माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. कॉपीमुक्त परीक्षा अभियान हे संपूर्ण राज्यामध्ये मागच्या वर्षाच्या पासून जाणीवपूर्वक प्रशासनाच्या वतीने राबवलं जात आहे. यामध्ये शिक्षण विभागाची तर जबाबदारी आहेच, परंतु त्याच्यासोबत मग महसूल विभाग असेल, गृह विभाग असेल, ग्रामविकास विभाग असेल, याही विभागांचं सहकार्य त्या ठिकाणी घेतलं जात आहे. वारंवार या संदर्भातल्या आढावा बैठकी संपन्न झालेल्या आहेत आणि मग जिथे जिथे परीक्षा केंद्र आहेत त्या ठिकाणी सीसीटीव्ही लावणं आणि इतरही काही सुविधा, मग विद्यार्थ्यांच्यासाठी पिण्याचं पाणी असेल, बसेसही वेळेवर त्या ठिकाणी पोहोचल्या पाहिजेत, विद्यार्थ्यांना कुठलीही अडचण निर्माण होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आलेले होते. स्थानिक जिल्हाधिकारी महोदयांनी चांगला इनिशिएटिव्ह त्या ठिकाणी घेतलेला आहे. परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही बसवणं ही तर अट आहेच आणि ज्याने या अटीचं पालन केलं नसेल तर त्या केंद्रावरही त्या ठिकाणी कारवाई केली जाईल आणि त्या ड्रोन शूटिंगच्या माध्यमातून जे काही त्या ठिकाणी प्रकार उघडकीस आलेला आहे त्या ठिकाणी कारवाई केली जाईल. ठिकाणी कॉपीच्या घटना दिसून आलेल्या आहेत, ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून जे काही संबंधित केंद्र असेल येणाऱ्या काळामध्ये त्या केंद्रावर पुढच्या काळात रद्दबादलचा निर्णय केला जाईल. त्यांना पुढे परीक्षा केंद्राचं परवानगी दिली जाणार नाही. त्याच्यासोबतच आता ज्यांनी कॉपी केलेली आहे, जे जबाबदार असतील, स्थानिक केंद्र प्रमुख असेल, त्यांच्यावरही कारवाई केली जाईल. जे कोण संबंधित विद्यार्थी पालक असतील, म्हणजे जे कॉपीच्या संदर्भातले जे आहेत त्यांच्यावरही त्या ठिकाणी